पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केलं असून शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, तळोजा आणि नावडे या भागांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। काही ठिकाणी तर पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे महत्त्वाची मागणी करत जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये अशी भूमिका मांडली आहे। पनवेलमध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि अपुरी जलव्यवस्था यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याचं स्पष्ट होत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको आणि MIDC कडूनही अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे। वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे विद्यमान नागरिकांवर पाण्याचा ताण वाढत असून शहराच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार आणि पनवेलकरांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कळंबोलीच नव्हे परंतु सर्व पनवेल महानगरमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल झालेला आहे। आम्ही आज माननीय आयुक्त चितळे साहेब यांची वेळ घेतली होती, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना येणाऱ्या आत्ता पुढच्या कालखंडामध्ये पाण्याची समस्या आज आंदोलन केलं आणि उद्या सुटेल अशी नाही आहे। आम्ही त्यांना अपील केलंय की ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण तात्पुरत्या स्वरामध्ये जे नवीन प्रोजेक्ट काम करतात त्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न जोपर्यंत हा सुटत नाहीये तोपर्यंत त्यांच्या नवीन परमिशन दिलेल्या कामाच्या ज्या आहेत त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी, त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून याच्यावरती तात्काळ कारवाई करू या अनुषंगानं त्यांनी आम्हाला आज शब्द दिलेत। आणि याबरोबर पनवेल महानगरमध्ये एखाद्या वाढपुरतं मर्यादित नसतं तर पाण्याचा प्रश्न सगळीकडे जटिल आहे। पण त्यानंतर कळंबोली शहरातील ट्रॅफिकची व्यवस्था ज्या प्रमाणात जटिल होत चालली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा आढावा दिलाय, त्यावर त्यांनी लवकर कारवाई करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। त्यांनी त्याच्यावर त्यांची बैठक, आता टेक्निकल मुद्दे काही असतील त्यांनी त्यांच्या ज्या टीम आहेत त्यांच्याशी बोले आम्ही बैठक करतो आणि ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे आम्हाला कळवतील ते। आणि जर ह्याच्यातनं त्यांनी काय हालचाल नाही केली तर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटणार आहोत आम्ही आणि नगर विकासच्या माध्यमातून काय करता येईल का, पण प्रथम प्राधान्य महानगरपालिकेचं आहे। जरी आम्ही सत्तेत जरी असेल पण लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या सोयीसाठी आम्ही सत्तेमध्ये आलोय आणि त्यातनं लोकांची गैरसोय असेल तर आम्ही उद्या आंदोलन करायला सुद्धा कमी नाही पडणार।